हाय फ्रेंड्स, मुट्टल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. आणि आज म्हणजेच 9 जानेवारी 2026 रोजी नगर परिषद भरतीच्या संदर्भात नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. तर त्या परिपत्रकामध्ये परिषद कोण घेणार, MPSC घेणार का TCS IBPS घेणार, याची स्पष्टपणे माहिती दिलेली आहे. आणि जाहिरात का काढली नाही असं खडकाव म्हणजे ठळस काय म्हणायचं त्याला, खडसावलंसुद्धा आहे किंवा त्यांना जाबसुद्धा विचारलेला आहे संबंधित अधिकाऱ्यांना, की तुम्ही जाहिरात अजून का प्रसिद्ध केली नाही. तर ते नेमकं परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला चालू घडामोडी ई-बुक घ्यायचा असेल, ज्यामध्ये 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या चालू घडामोडी दिलेल्या आहेत, तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. त्याची मूळ फी ₹300 आहे, परंतु 3 दिवसांसाठी तुम्हाला फक्त ते ₹100 मिळेल. तर संधीचा फायदा घ्या. ₹100 तुम्हाला 1 वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत. तर या ठिकाणी पहा, 9 जानेवारी 2026 या तारखेचं हे परिपत्रक आहे. नगर परिषद प्रशासन संचालनालय प्रति विभागीय सह आयुक्त, नगरपालिका प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय सर्व, म्हणजे आपले जे 6 विभागीय आयुक्त आहेत त्या सर्वांना, तसंच जिल्हा सह आयुक्त, नगरपालिका प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय सर्व. आता विषय काय पहा, तर राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क व गट ड रिक्त पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत. आता पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी ते पहा, की महाराष्ट्र शासनामार्फत 150 दिवसांचा 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत सरळ सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे. शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामधील आस्थापनेवरील सर्व 75,000 पदे सरळ सेवेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब अराजपत्रित, गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून, जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाखाली यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आली आहे. त्याच्या पुढे पहा आता काय म्हटलेलं आहे ते. त्याच्या पुढे पहा काय म्हटलेलं आहे. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक 2 नुसार पदभरतीसाठी शिथिलता लागू करण्यात आली असून, सरळ सेवा पदभरती प्रक्रिया दिनांक 15/8/2023 पर्यंत पूर्ण करायची आहे असे नमूद केले आहे. पुढे पहा, तसेच सामान्य यांनी जुनच दिले. याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं पाहूयात आपण, की पुढे पहा, तसेच सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक 2022 नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब अराजपत्रित, गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया TCS ION, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड व IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या कंपन्यांची निवड केली आहे. उक्त शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांचे स्तरावर वरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी असे नमूद करण्यात आले आहे. म्हणजे काय, तर नगर परिषदेमधील गट क आणि गट ड ची परीक्षा एक तर TCS घेईल किंवा IBPS घेईल. या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका कंपनीमार्फत ती परीक्षा होणार आहे असं स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे. MPSC परीक्षा घेणार नाही. त्याच्या पुढे पहा, संदर्भीय पत्रक क्रमांक 4 अन्वये सरळ सेवेद्वारे गट क व गट ड च्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून, सरळ सेवा पदभरतीबाबत रूपरेषा, वेळापत्रक ठरवून देण्यात आली आहेत. याबाबत संचालनालय स्तरावरून दृकश्राव्य प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना किंवा मार्गदर्शन करण्यात आले आहे. परंतु आपल्या कार्यालयाकडून सरळ सेवा पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत शासनाकडून निवडण्यात आलेल्या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आलेला नाही. म्हणजे याने स्पष्ट दिले की तुम्ही अजून कंपनीशी सामंजस्य करार केला नाही. तर का केला नाही, या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाही असे संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे. म्हणजे संचालनालयाने ऑलरेडी यांना सांगितलं होतं की TCS IBPS सोबत ॲग्रीमेंट करा
आणि जाहिरातीसुद्धा टाळा. परंतु हे जे संबंधित अधिकारी होते इतके आळशी आहेत की त्यांनी त्या ॲग्रीमेंट पण केलं नाही. जाहिरात टाळणं तर दूरच राहिलं, ॲग्रीमेंटसुद्धा त्यांनी केलेलं नाही. त्याच्या पुढे पहा, सबब संदर्भ क्रमांक 5च्या पत्राद्वारे सदर कार्यक्रमाअंतर्गत सरळ सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतः जातीने लक्ष देऊन नगर परिषदा, नगरपंचायतमधील गट क व गट डच्या स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत सरळ सेवेने भराव्याच्या पदसंख्या निश्चित करून तसेच प्रचलित शासन धोरणानुसार विविध पद्धतीने मागासवर्गीय कक्षाकडून आरक्षण निश्चित करण्याबाबत संबंधित नगर परिषद किंवा नगरपंचायती यांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी व त्यांच्या समावेश सामंजस्य करार तात्काळ करून कार्यक्रम रूपरेषा वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कळवण्यात आले होते. परंतु त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल संचालनालयास अद्याप प्राप्त झालेला नाही. याबाबत सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली 15 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता आढावा बैठक व्हीसीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस आवश्यक माहितीसह व्यक्तिशः उपस्थित राहावे. तर आता 15 जानेवारी 2026ला दुपारी 3 वाजता व्हीसी होणार आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ज्याला आपण म्हणतो, आणि TCS किंवा IBPS मार्फतच परीक्षा होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.